ॲक्च्युली मला माझ्या यूट्यूबच्या पब्लिकला फक्त व्लॉगिंग किंवा माझ्या गेट रेडी विथ मी फक्त नाही दाखवायचं आहे, मला काहीतरी न्यू आणायचं आहे तुमच्यासाठी. आणि आय नो असे भरपूर इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्याला तुम्ही चांगलं ओळखण्याचा प्रयत्न करतात. विष्णुप्रियानं पॉडकास्ट घ्यायला सुरुवात केली आणि तिला वाटतंय की तिनं तिच्या ऑडियन्ससाठी काहीतरी नवीन काहीतरी जगा वेगळं सुरू केलंय. यालाच म्हणतात वराती मागणं घोड. तुझं ऑडियन्स बघून एक प्रश्न पडलाय की तुझं ऑडियन्स एक तर शाळेत शिकत असेल म्हणजे स्टुडंट असतील, नाहीतर मग काम करत असेल. आणि काम धंदा सोडून आणि शाळेतला अभ्यास सोडून असं कोणतं ऑडियन्स आहे की ज्यांना प्रश्न पडलाय इन्फ्लुएन्सरच्या जिंदगीत काय चाललंय आणि ते त्यांना जाणून घ्यायचा, त्यांना प्रयत्न करायचा. एवढ्या सगळ्यानंतर मला वाटतंय की यावेळी विधानसभेच्या इलेक्शन मध्ये बेरोजगारीचा मुद्दा बाजूला ठेवला तरी चालतंय, असं पण काय गरज नाही. आता 3 महिने आपले सूरज चव्हाणला बिग बॉस जिंकवण्यात गेले, राहिलेले 9 महिने आपण कसं तरी काढूच इकडं तिकडं पॉडकास्ट वगैरे बघून. नाहीतरी लोकांना आता जाणीव व्हायची बंदच झाली की आपण बेरोजगार आहे. आणि पोरींना तर लाडक्या बहिणीचा हप्ता मिळतोच, त्यामुळे त्यांना वाटत नाही पोरांसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. हे जे तुम्ही चालू केलं ह्याला पॉडकास्ट नका म्हणू, ह्याला म्हणा तू माझं कर मी तुझं करते. कौतुक. चांगला कॅमेरा, लाईट आणि साऊंड क्वालिटीसाठी एवढा खर्च केल्यानंतर माझं तुला एकच सांगणं आहे, तुझ्या मित्र मैत्रिणींना बोलवून एकमेकांना चाटण्यापेक्षा अशा लोकांना बोलव की ज्यांचं विचार ऐकून तुझ्या ऑडियन्सला सबस्क्रायबर्स मध्ये त्यांच्या जिंदगीत काहीतरी व्हॅल्यू ऍड होईल. तुला म्हणून सांगतोय इंस्टाग्रामवर 1 ते 2 मिलियन फॉलोअर असणं म्हणजे सक्सेसफुल नसतं आणि 3-4 बॉयफ्रेंड बदलणं म्हणजे अनुभवी नसतं. त्यामुळे तुझं हे पॉडकास्ट साठी लावलेलं एवढं मोठं बजेट आहे ते चांगल्या लोकांचे पॉडकास्ट घेण्यासाठी वापर, जे खरंच आयुष्यात सक्सेसफुल झालते, खरंच त्यांना अनुभव आहेत किंवा मग काहीतरी नॉलेज आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीचं एवढं दुर्दैव आहे की त्यांना 12वी पास रील स्टार कडून मोटिवेशन घ्यायला लागते, इन्स्पिरेशन घ्यायला लागते आणि नॉलेज घ्यायला लागते. खरं सांगायचं तर काही लोक फक्त रील्सवर नाचताना चांगले दिसतात, आबाळ्या पालताना नाही. माझी एक खूप 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 जुनी मैत्रीण जी आज माझ्या समोर आहे, अनुश्री माने. वेलकम टू आवर पॉडकास्ट सॉरी. अनुश्री मानेला हिनं पॉडकास्टची पहिली गेस्ट म्हणून बोलवली. मान्य आहे तुझी मैत्रीण आहे मला, पण 2 मिनिटं थांब, मी वही आणि पेन घेऊन बसतो, नोट्स काढून ठेवायला बरं तुमच्या पॉडकास्टच्या. काय सांगावं, एमपीएससीच्या परीक्षेत एखादा प्रश्न आला तर करंट अफेअर्सच्या सेक्शन मध्ये एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे. परत एकदा सांगतोय, महाराष्ट्रातल्या पोरांचं एवढं वाईट दिवस आलतेत की ह्या लोकांकडून त्यांना इन्स्पिरेशन घ्यायला लागतंय, ह्या लोकांच्या स्टोरीज ऐकायला लागतात की आयुष्यात काहीतरी मोटिवेशन येईल. आणि खरं तर अनुश्री मानेला पण मानलं पाहिजे. आतापर्यंतच्या जेवढ्या इंटरव्ह्यू झाल्या, पॉडकास्ट झाले, जेवढे पण झाले असतील, प्रत्येक वेळेस क्रिटिसाइज होता, शिव्या खाता लोकांच्या, तरी पण कोणी बोलवलं की पहिल्या आमंत्रणातच पळत पळत येतात आणि पुन्हा शिव्या खाऊन जाता. पण काळजी नसावी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोस्ट नाही करणार. आता कसं आहे ना, आपण पॉडकास्टमध्ये किती पण मॅच्युअर बोलण्याचा प्रयत्न केला, किती पण स्वतःची इमेज साफ करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमची इमेज साफ करायला पॉडकास्टची गरज नाही, निरमा पावडरची गरज आहे. एक काळ होता ज्यावेळेस अनुश्री मानेला लोक चहाची टपरी, कपड्याचं दुकान असल्या गोष्टींच्या उद्घाटनाला बोलवायचे आणि आता दिवस बदलले. आता अनुश्री मानेला पॉडकास्टच्या उद्घाटनाला बोलवायला लागले. रिश्ता वही सोच नाही. तुमच्या नवऱ्याला रील्सवर नाचायचं सोडून निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन ट्रेड करायचं भूत चढतं आणि नवऱ्याने केलेला लॉस भरून काढायची जबाबदारी तुमच्यावर येते. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. आणि जे मी माझ्या पूर्ण लाईफ मध्ये नाही केलंय ते मी स्टार्ट करतेय, पॉडकास्ट सुरू करते. मला काहीतरी न्यू आणायचं, नवीन काहीतरी सुरू नाही करत, एवढंच राहिलेलं. इंस्टाग्रामवर रील्स बनवायच्या सोडून युट्यूबवर गेमिंग, ब्लॉगिंग, शॉर्ट व्हिडिओ सगळं बनवून झालंय. आता फक्त पॉडकास्ट शिल्लक राहिलेला, ते पण सुरू केलंय. नाही मी काय बोलतोय तुम्हाला खोटं वाटेल, पण तुम्ही हे बघा. आज मेरा प्रॉफिट हुआ 5000 का, बट उसके पहले मेरा एक एसएल हुआ था. लेट्स सी मेरे दोनों ट्रेड का लॉजिक क्या था. मैंने इंट्राडे हाई पर रिवर्सल ट्रेड प्लान किया. आपकी लर्निंग अच्छी है, आपकी प्रैक्टिस अच्छी है, तो आपके सामने रिजल्ट आएगा और ये रिझल्ट आपके सामने. तुम्ही एका रील्सच्या प्रमोशनसाठी किती रुपये घेता आणि तुम्हाला किती रुपये मिळतात ह्याचा तर स्क्रीनशॉट कधी तुम्ही टाकला नाही स्टोरीला. पण ह्या रीलवाल्यांच्या हर्षद मेहताला ह्यो ट्रेडिंग मधनं किती रुपये कमवतो आणि कसं कमवतो हे सगळ्या लोकांना वरडून सांगायचे. कशाला पाहिजे लोकांचं व्हॅलिडेशन. आपलं नशीब एवढं चांगलं आहे की पुढच्या महिन्यापासून बँक निफ्टीची विकली एक्सपायरी पण बंद होणार आहे. काय करायचं आता, ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स विकायचं स्वप्नच राहिलं. त्यामुळे विष्णुप्रियाला जास्त पॉडकास्टचा लोड येणार नाही, एक तरी चांगली गोष्ट झाली. खरं तर ह्याला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घ्यायचा होता, पण आता ह्याचा विषय निघालाच, त्यामुळे मग शालूतनं 2 जोड ह्याला पण मारून घेतलं. यावरून तुम्हाला काय समजलं, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून नाही सांगू शकत, त्यामुळे तुमचा पैसा तुमची जबाबदारी. यानंतर मला एकच गोष्ट कळली की यांच्यावर एफर्ट्स घेण्यासारखं ह्यांनी अजूनपर्यंत आयुष्यात काय काम केलं नाही की मी ह्यांचा पॉडकास्ट बघू पूर्ण 1-1 तासाचा. पण काय असेल मित्रांनो माहिती आहे का, आता ह्या रील्स वाल्यांचे विचार कसे असतात, हे लोक कसा विचार करतात. म्हणजे इंटरव्ह्यू तर बऱ्याच बघितल्यात आपण, आज आपण पॉडकास्ट पण बघूया. माझी एक खूप 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 जुनी मैत्रीण जी आज माझ्या समोर आहे, अनुश्री माने. वेलकम टू आवर पॉडकास्ट. तू माझी पहिली गेस्ट आहे आणि मी तुला ऑफकोर्स मी तुला खूप वर्षापासून ओळखते आणि ती माझ्या समोर ॲज एन ओपन बुक आहे. मला सगळं माहिती आहे तिच्याबद्दल. ॲज यू सेड, शी इज ओपन बुक फॉर यू. तिनं 4-5 इंटरव्ह्यू याआधी पण दिल्यात, त्यामुळे ते सगळ्यांसाठी ओपन बुक आहे. असं तर नाही होणार की आज अनुश्री माने विष्णुप्रियाला इंटरव्ह्यू देणार आहे, त्यामुळे ती पहिली वाईला जन्माला आलती, आता ती लातूरमध्ये जन्माला येणार आहे. माहित आहे सगळ्यांना, सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या या ओपन बुकच्या एवढ्या इंटरव्ह्यू लोकांनी बघितले की ते बुक आता फाटायची वेळ झाली.
जसं तुम्ही थंबनेलवर लावलंय तसं 99.9% लोक ह्यांची लव्ह लाईफ ऐकायला शेत आलते आणि मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही ते सोडून सगळ्या गावक्या करणार. अनुश्री, हा जर व्हिडिओ तू बघत असली आणि तुला जर राग आला तर 2 शिव्या दे विष्णुप्रियाला. तिनं पॉडकास्ट घेऊन सुरुवात केली, आपला काय संबंध नाही. खरं तर तुमच्या दोघींचा एक पॉडकास्ट नेमानं सगळी गाणी वाजणार चॅनलवर आला पाहिजे. सो बेसिकली तू मला काल विचारलं, सो होपफुली हा माझा पॉडकास्ट आणि हा, जर तुम्हाला अजून नवीन नवीन व्यक्तीं बघायचंय तर कोणाला नेक्स्ट बघायचं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बेसिकली पॉडकास्ट देणारे आणि पॉडकास्ट घेणारे दोन्ही पण विसरले की तुम्ही ऑडियन्स सोबत इंटरॅक्ट नाही करत, ते कॅमेऱ्यात बघून बोलताय. तुम्ही दोघे एकमेकांबरोबर बोलतायत, त्याला पॉडकास्ट म्हणतात. मी खरंच खूप स्ट्रगल मध्ये आहे माझ्या आयुष्यात. आता सध्या या क्षणाला लय स्ट्रगल चालू आहे, कारण मला पुढचे 30 मिनिट ह्या रील्स वाल्यांची फिलॉसॉफी ऐकायची आहे. मग झालं की तू आणि आदिनाथ रिलेशनशिप मध्ये आहेत आणि त्याच्यानंतर तुमचे गाणे खूप सुंदर सुंदर आलेले जे आज पण मी यांचं ऐकतो. तर आमचं पहिलं गाणं तर तुमच्या सोबतच केलेलं आम्ही. हो. हे असं झालंय, तू माझ्याबद्दल मोठं मोठं बोल, चांगलं चांगलं बोल, मी पण तुझ्याबद्दल लय मोठं मोठं लय चांगलं चांगलं बोलते. अजून किती दिवस याच गोष्टी रिलेव्हंट राहणार आहेत देव जाणे. तुझ्या त्या वेब सिरीज मधल्या नीलूची इनोसन्सी तू कधीच गमावली पाठीमागच. 2-3 वर्ष होऊन गेले त्याला. तो जो फेम आपल्याला मिळालेला तो 2 वर्ष पण नीट हँडल नाही करता आला आणि ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे इंटरव्ह्यू. आपण फ्लो मध्ये सगळीकडे इंटरव्ह्यू देऊन त्या नीलूच्या कॅरेक्टरची वाट लावून टाकली आणि अजून पण आपण त्याच चुका करतोय. मान्य आहे, मला एक मैत्रिणी या नात्यानं तुला विष्णुप्रियाचं करिअर अपलिफ्ट करायचं, पण तू एक कलाकार होतीस आणि हे पहिल्यापासून रील्स वाले त्यांना तेव्हा पण रिस्पेक्ट नव्हती आणि भविष्यात पण नाही भेटणार. असं म्हणतात की एका कलाकाराचं आयुष्य म्हणजे त्याची पर्सनल लाईफ त्याच्या ऑडियन्ससाठी नेहमी एक रहस्य असलं पाहिजे. आणि शेवटी तुम्ही कलाकार आहे, मी तरी जास्त काय बोलणार. हे सगळं सिरियस घ्यायच्या आधी एक शेवटचा इंटरव्ह्यू सगळी गाणी वाजणार वर दे म्हणजे झालं. आणि तेव्हापासूनच एक आलं होतं की ह्या दोघं रिलेशन मध्ये आहेत, तर ते खरं होतं का? ते ऑफकोर्स नव्हतं, बट होतं का? नाही, ते बिलकुल खरं नव्हतं. प्रश्न पण तूच विचार आणि उत्तर पण तूच दे. नाही कशाला बोलवलंय तिला? नाही मला काय म्हणायचं, 4-5 वर्ष जुन्या गप्पा मारून जुन्या गोष्टींना पॉलिश करून तुम्ही रिलेव्हंट नाही होणार. तुम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये नव्हता हे तुमच्या डेड फॉलोअर्सला कधीच कळालं आणि मग फॉलोअर सोबत अकाउंट डेड पण झालं. ह्यांचं तर ठीक आहे, वाकड्या तिकड्या डान्स मूव्ह केल्या की व्हिडिओ व्हायरल होती, पण त्या आदिनाथला पण एखाद्या पॉडकास्ट मध्ये बोलवा. त्या बिचाऱ्याचं इंस्टाग्राम गटकळ्या खाते, त्याचं पण करिअर थोडं अपलिफ्ट झालं तर झालं. एक पाऊल वरती गेलं पाहिजे. आपण किती दिवस युट्यूब पुरतं काम करणार? म्हणजे ठीक आहे, लोकांना आवडतंय, पण आता लोकांचीच अपेक्षा अशी झाली आहे आणि लोकांच्याच कमेंट्स येतात अशा की आम्हाला तुम्हाला आता मोठ्या पडद्यावर बघायचं. बिग बॉसच्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट केलं असतं तर आज सूरज चव्हाणच्या झापूक झोपूक पिक्चर मधली हिरोईन झाली असती. मान्य आहे, तू स्वतःला कलाकार समजते, पण त्या विष्णुप्रियाला कलाकार नको म्हणू लागा. काय लागा, ती कलाकार आहे. आपल्या देशात एक ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होता, तशी ही ऍक्सिडेंटल रील स्टार आहे. चुकून टिकटॉकच्या अल्गोरिदम मध्ये गावलेली. तिला कॉन्टेंट क्रिएटर म्हण मला काय वाटणार नाही, पण कलाकारांची चव नको घालू. वर्षापूर्वी एक अनुश्रीला ओळखत होते जी खूप चुलबुली होती. चुलबुल नाही, एकदम स्ट्रिक्ट, आपल्या कामाकडे लक्ष, बाकी काहीच नाही. असं का? आता बऱ्याचशा गोष्टी होत असतात आयुष्यात. नको त्या एरियामध्ये आपल्याला इंटरेस्ट घ्यायचाच नव्हता, पण विषय काय माहितीये का मित्रांनो, त्याशिवाय आपली व्हिडिओज पूर्ण होत नाही. मला सजेशन्स मॅटर करतात लोकांचे की जर असं झालंय माझ्या लाईफमध्ये तर मला तुम्ही सजेस्ट करा की आता मी काय केलं पाहिजे. यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुला खूप सारे सजेशन दिले. मी तुला अजून एक सजेशन देतोय की पहिलं तू ही मॅच्युअर झाल्याची ऍक्टिंग करायची बंद कर. बऱ्याच कमेंट्स असतात नाही का बॉडी शेमिंग वरती, तर मला खूप घाण कमेंट येतात आणि लोक काय म्हणजे ते कुठून आणतात ते शब्द, म्हणजे काही ते आंबे काय आणि व्हॉट एव्हर काय, ही त्यांची चूक आहे, ही माझी चूक नाहीये. बॉडी शेमिंगचा पाया आपणच रचलेला, त्यामुळे आता त्याची एवढी मोठी इमारत झाली तर त्याचं एवढं वाईट नाही वाटलं पाहिजे. सोशल मीडियावर तुमची बॉडी एक्सपोज केल्यावर बॉडी शेमिंग होणारच की. मे बी तू ज्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करत असतेस त्याच गोष्टींना अप्रिशिएट करण्याचा तुझ्या ऑडियन्सचा तो एक वेगळा मार्ग असावा. असतो एखाद्याचा शब्दकोश फळांपुरताच मर्यादित. आता ते म्हणतात ना, जे पेरलंय तेच उगवणार. आंब्याच्या झाडाला पपई तर नाही येणार. हे कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये किंवा असं कुठेतरी रिव्हील करतेय की मी 2 वर्षात लग्न करणार. ते वय आणि पेन घेऊन बसलेलं त्याचं काहीतरी सार्थक झालं म्हणायचं. यंदाच्या MPSCच्या परीक्षेत येऊ शकतं अनुश्री माने कधी लग्न करणार आहे, नाही म्हणजे करंट अफेअर्स मध्ये येऊ शकते. बेसिकली मला त्यामुळे मी बरंच काही नाही बोलू शकले, नाही तर मी असं बोलायला लागले ना तर मी मस्त 1.5-2 तासाचं पण पॉडकास्ट. आता वर्षभराचा कॉन्टेंट काय एकदाच देऊन जाते काय? ये की परत ना, तुझ्याच मैत्रिणीचा कॅमेरा, लाईट, माईक सगळी सिस्टीम आहे, परत यायचं गप्पा हाणायला मन होईल तसं. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. माझी बघायची क्षमता संपली आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की हे सगळं एंटरटेनमेंटसाठी आहे, त्यामुळे ह्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यायची गरज नाही ना तुम्ही माझ्याकडून इन्स्पिरेशन घ्यायची गरज आहे. तुम्हाला जरी वाटत नसलं तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप चांगलं करताय आणि अजून चांगलं काय करायची इच्छा असली तर माझा चॅनल जाता जाता सबस्क्राईब करून जावा. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.